हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसला किडा आलाय हा. पावसाळ्यामुळे ना तसले किरकिर ओरडणारे किडे नसतात का, ते 2-3 घरामध्ये मगाशी मला दिसले होते. कारण गॅलरी ओपन ठेवली होती ना बराच वेळ मी, त्याच्यामुळे आता मी पार झोपायच्या वेळेला ब्लॉग स्टार्ट केला आहे. कारण मी 5-6 दिवस झालं काहीच शूट केलेलं नाही आहे, मोबाईलच हातात घेतला नाही. पहिले जे जुने व्हिडिओ होते तेच मी अपलोड करत होते आणि आता म्हटलं चला आता काहीच गॅलरीमध्ये शिल्लक नाही आहेत व्हिडिओ. मग म्हटलं की व्हिडिओला स्टार्ट करूया. अचानक लक्षात आलं म्हणून मग मी घेतला आता हातामध्ये मोबाईल. आणि आज मी हेअर वॉश केला आहे. म्हटलं परत परवा दिवशी लग्नाला जायचं आहे. हां, आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, परवा दिवशी म्हणजे शनिवारी 27 तारखेला माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे. आमच्या गावाच्या तिकडंच आहे, त्याच्यामुळे त्या लग्नाला जायचं आहे. अजून मी काहीच तयारी केलेली नाही, कसलीच तयारी केली नाही. आणि काय तयारी करायची, साड्या तर भरपूर आहेत कपाटामध्ये. फक्त राहिलं काय तर मेहंदी आणि मेकअप वगैरे किंवा आवरायचं ते त्या दिवशीच येणार आहे. पण मेहंदी बघूया उद्या संध्याकाळी. हां, उद्या बहीण येते का काय मला काय सांगता येणार नाही आहे, कारण तिने अजून काय फायनल येणार आहे म्हणून काय मला फोन नाही केलेला की येणारच आहे म्हणून लग्नाला. तिचं अजून तळ्यात मळ्यातच आहे, खरं येते का नाही येते, कारण पावसामुळे त्यांच्या तिकडे थोडा पाऊस चालला आहे अलिबागला. तर काय करते माहीत नाही, आणि आली तर तुम्हाला दिसेलच आणि श्लोक पण दिसेल. खूप दिवसातून ब्लॉगमध्ये येईल आणि बघूया. परी तेवढे शूज आण ग, माझा नवीनवाला गॅलरी ठेवलाय तो. हां, तर आहे ना आता पाऊस सुरू होईल. पहिलं माझा शूज आहे ना खराब झाला आहे. मला वाटते मी जवळजवळ 7 वर्ष तो शूज वापरला. इतका छान क्वालिटी लागली ना मला त्याची, त्याच्यामुळे म्हटलं की आपण तिथूनच घ्यावा. तर मी डीमार्टमधून घेतला होता तो शूज आणि सेम तसाच आत्ता घेतला आहे, फक्त कलर चेंजमध्ये घेतला आहे मी. कारण क्वालिटी खरंच खूप भारी लागते आणि माझं वापरणं पण चांगलं आहे, त्याच्यामुळे भरपूर दिवस गेला मला. परत पुन्हा मी तसंच घेतलं आहे, तर तुम्हाला दाखवते मी. हे बघू शकताय. तर ना मला तर ना हे शूज खरंच खूप कम्फर्टेबल वाटतात. कारण आहे ना सँडलपेक्षा चालायला ह्याला एकदम असं परफेक्ट व्यवस्थित वाटतं, चालताना कुठे जाताना येताना. आणि म्हणजे का काय माहिती, सँडल चप्पलपेक्षा मला शूज खूप कम्फर्टेबल वाटतात, म्हणून मग मी ह्यावेळेससुद्धा शूजच परचेस केलेत आणि तुम्हाला दाखवले. तुम्हाला पण शूज असं कम्फर्टेबल वाटतो का मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, तुम्ही जर वापरला असेल तर. आज नाश्त्यामध्ये छान असे पोहे बनवलेले. चला आता नाश्ता करून घेते आणि त्यानंतर बाकीची कामं आवरते. काय करते ग? आवाज येत नाही कॅमेऱ्यामध्ये. काय करते? कप्प्यात कप्प्यात जाऊन बसती का आता? काय काढलं तर? तर आता मी आहे ना माझ्या आयब्रोज करून घेणार आहे, कारण थोड्याशा वाढलेल्या आहेत. उगच थोड्याशा वाढल्यात, कारण उद्या मला लग्नाला पण जायचं आहे आणि मग तेवढ्यासाठी कुठं पार्लरला जायचं. अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्येच वाढल्यात. खालच्या साईडने इथं फक्त वाढलेल्या आहेत, तेवढ्या फक्त मी ट्रिम करणार आहे आणि ते पण घरच्या घरी. तर ते कसे करते मी तुम्हाला दाखवते. भरपूर वेळा मी दाखवले. हे कार्मेसीचं फेशियल रेझर आहे. ह्याने आपण चेहऱ्यावरचे केससुद्धा रिमूव्ह करू शकतो, प्लस आयब्रोजसुद्धा करू शकतो. खूप इफेक्टिव्ह आहे, खरं सांगते. आपले खूप पार्लरचे पैसे वाचतात जर तुम्हाला हे करायला येत असेल ना. जर तुम्ही घरच्या घरी असं रेझर मागू शकता. मी किती वर्ष झालं असेल, जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालं असेल घरच्या घरीच असं करते. तर आता मी आहे ना मिररमध्ये बघून करणार आहे, कारण आहे ना मोबाईलमध्ये बघून केलं ना की हे चुकतं किंवा मग जास्त हेअर रिमूव्ह होतात आणि मग ते चांगले पण आयब्रोज दिसत नाही. थोडीशीच ग्रोथ झाली, तेवढीच फक्त मला रिमूव्ह करायचं आहे. तर आता मी हिमालयाचा हा नॅचरल ग्लो केसर फेस पॅक आहे ना, तर हा मी आता चेहऱ्याला लावणार आहे. पॅक लावून घेणार आहे. मस्त होते आणि स्किन एकदम अशी डीपली क्लीन पण होती आणि एकदम अशी ग्लोईंग स्किन दिसते. त्याच्यामुळे ना मला हे पॅक खूप आवडतं. खूप छान मस्त स्मेल पण येतो आणि 100% नॅचरल आहे, त्याच्यामुळे काय भीती नाही आहे आपल्या चेहऱ्यावरती कोणत्याच प्रकारचं म्हणजे काही पिंपल्स, रॅशेस किंवा पुरळ छोटी काहीच येणार नाही. त्याच्यामुळे हा पॅक तुम्ही बिंदास्त वापरू शकता.
ह्याच्यामध्ये केसर आहे, टर्मरिक आहे. टर्मरिक म्हणजे हळद आहे, त्याच्यामुळे अजूनच आपल्या चेहऱ्यासाठी छान आहे. हे बघू शकताय. आता मी चेहऱ्याला लावून घेते. पहिल्यांदा नाकाला लावू का? हा, बापरे, किती सुंदर स्मेल आहे ह्याचा. केसरचा वास किती छान येतो आणि टर्मरिक आहे. हा स्मेल कशासारखा येतो माहिती आहे का? चंदन असतं का, चंदन, सेम चंदनसारखा वास येतो आहे. कसला सॉलिड आहे. तर आता पूर्ण चेहऱ्याला लावून झालेला आहे आणि इतकं थंड थंड वाटतंय ना, खूप भारी वाटतंय. जवळजवळ आता हा मी पॅक आहे ना 10 मिनिट असं चेहऱ्यावरती सुकेपर्यंत, म्हणजे जास्त पण आपल्याला ड्राय होऊ द्यायचा नाही, सेमी ड्राय ठेवणार आहे आणि त्यानंतर मग मी प्लेन पाण्याने धुवून टाकणार आहे. जरी आत्ता खराब दिसत असेल तरीसुद्धा नंतर छान दिसतो चेहरा आपला. फेशियल झाल्याच्या नंतर सनस्क्रीन लावायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही. तर सनस्क्रीन लावणं मस्तच आहे, कारण आता ऊन पण आहे, जरा पाऊस येतो थोडं थोडं, पण ऊनसुद्धा पडतं. जरी ढगाळ वातावरण असलं तरी सूर्याच्या अतिनील किरणे आपल्या चेहऱ्यावरती डिरेक्टली पडत असतात. भरपूर वेळा सांगितलेलं आहे मी तुम्हाला. त्यामुळे भरभरून सनस्क्रीन लावायचं. बनवली मी अंडा करी आणि इकडे चपाती चालली आहे. परी मला चपाती भाजू लागतीये. आणि माझं चाललंय इकडे लाटायचं काम. आज उशीर झालाय जरा स्वयंपाकाला, 8:30 वाजून गेलेत, है ना परी? आज लेट झालं जेवण करायला. अजून मेहंदी काढायची परीला. मग लग्नाला जायला उद्या नाही जायचं? नाही जायचं. तर आता आम्ही धुरंधर मूव्ही लावलाय आणि आता धुरंधर बघता बघता आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतोय. आईस्क्रीम पार्टी चालू आहे मस्त. मला ही खूप आवडते, ऑरेंज लॉली मेल्टन मेलोची, छान लागते. त्याच्यानंतर मग आम्हाला मेहंदी पण काढायची. इथं बघू शकताय कोण ही मी काढली माझ्या मनाने एस्थेटिक. परीने ही काढली आहे, तिचं तिनेच काढली एस्थेटिक. दाखवू? चला आता 10 वाजून गेलेत. पटपट पटपट मेहंदी काढते. सकाळी लवकर उठावं लागेल जर जायचं ठरलं तर. अजून काय माहीत नाही, कारण पाऊस बाहेर येतोय भरपूर आणि उद्या काय होते पावसाचं काहीच माहीत नाही, कारण पावसाच्या ह्याच्यावर आहे सगळं लग्नाला जायचं. पाऊस जर आला तर कॅन्सल आणि पाऊस नाही आला तर मग बघूया कसं होते. जायचं पण इतकं लांब आहे ना, ते धड गावाकडे पण लग्न नाही, धड पुण्यात पण लग्न नाही, मध्यभागीच लग्न आहे. जायचं आणि लग्न आहे संध्याकाळचं, त्याच्यामुळे जाताना काय नाही, पण येताना खूप टेन्शन आहे की येताना यायचं कसं. तर आता बघू काय होतं, ॲडजस्ट कसं होते, काय होते तसं तुम्हाला बघायला मिळेलच. तर आता आहे ना माझी पण मेहंदी काढून झालेली आहे. मी इथं मोठासा असा टिपका दिला आहे आणि त्याच्याकडे छोटे छोटे टिपके दिलेत आणि इथं ए काढलेला आहे आणि इथं मी बोटं पण रंगवलेले आहेत, पाठीमागच्या साईडनी पण आणि पुढून पण. मला फक्त हे असंच जास्त आजकाल आवडायला लागले, बाकी जास्त काही तसलं डिझाईन वगैरे आवडत नाही, कारण हे जेवढं उठून दिसतं ना साडीवरती इतकं छान दिसतं ना, तेवढं ते मेहंदी नाही वाटत मला. म्हणून मग मी अशी साधी सिंपल काढली. कशी वाटते मला नक्की सांगा. चला आता भरपूर वेळ झाला आहे, ब्लॉग पण मला एंड करायचा आहे. ब्लॉग अजून एंड केलेला नाही आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आता झोपतो, सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला, आहे का नाही परी? आता ही मेहंदी अशीच ठेवायला हात आता इतका अवघडणार ना, प्रमाणाच्या बाहेर. ही मेहंदी लावली ना की असंच हात वर पण ठेवायला लागतो, कंटाळा येतो. असं कधी सुकायची. परी होती का नाही तुझी मेहंदी काढून? इथं आमच्या परीची मेहंदी अजून व्हाय नाही काढून, माझी झाली पण. काय ग, मी माझा टी काढते. बरं, सगळ्यांना बाय करून द्या की. बाय.